नमस्कार सर्व शिक्षक भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती। शिक्षक भरतीचे एक लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो। सेकंड फेज होणार आहे, शिक्षक भरती होणार, मेरिट किती कमी लागेल, शासनाचा नवीन आदेश आलेला आहे, काय आहे या GR मध्ये, चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आपल्या चॅनलमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि काय आहे नवीन आदेश। महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयांमधून हा एक GR आलेला आहे मित्रांनो। आताच हा GR आलेला आहे 13/9/2024चा, ज्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक, परत शिक्षणाधिकारी जे महानगरपालिका, त्याच्यानंतर शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, मनपा, नपा या सर्वांसाठी हा आदेश आहे, ज्याच्यामध्ये पदभरतीला प्राधान्यासाठी हा विशेष करून जे आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांनी हा आदेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जी शिक्षक पदभरती होणार आहे त्याच्या कार्यवाहीबाबत हा आदेश काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काय डिटेल आहे ते आपण आता पाहणार आहोत। ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या जिल्हा परिषदांकडून बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदेकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा ज्या राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबतची शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीची कार्यवाही करायची आहे। ज्या 10% अपात्र गैरहजरच्या जागा होत्या त्यासुद्धा येणार आहेत। आता दुसरं ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अपात्र गैरहजर व रुजू न झालेले जे उमेदवार आहेत आता भरतीमध्ये, ते जे राहिलेली रिक्त पदे आहेत ती उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत। त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील। आता तुम्हाला इथं सांगायचं म्हणजे सर्व संस्थांनी किंवा ज्या जागा संस्थांसाठी अलॉट झाल्या होत्या किंवा जिल्हा परिषदेसाठी अलॉट झाल्या होत्या त्याच्यामध्ये जे उमेदवार रिक्त राहिले किंवा अपात्र झाले किंवा गैरहजर राहिले त्यांच्या ज्या जागा आहेत त्या 10% कपात असेल, अपात्र, गैरहजर हे सर्वांच्या अद्ययावत करायच्या आहेत आणि पाठवायच्या आहेत। तर तशा संस्थेंनी वगैरे जिल्हा परिषदेने 7 तारखेपर्यंत पाठवलेल्या आहेत। 13 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत मुदत होती, पण 7 दिवस वाढवून दिली होती। त्यामुळे 7 सप्टेंबरलाच बऱ्यापैकी सर्व संस्थांनी किंवा जिल्हा परिषदांनी ह्या जागा पाठीमागं ज्या रिक्त राहिलेल्या आहेत किंवा अपात्र आहेत, गैरहजर आहेत ते पाठवलेल्या आहेत। आता तिसरं काय आहे याच्यामध्ये जो निर्णय होता 10/11/2022चा शासन निर्णय, त्यामार्फत म्हणजे पोर्टलवर ज्या जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय जी रिक्त पदे आहेत त्यांची माहिती तयार ठेवण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता जाहिरातींची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळवण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे किंवा कळवण्यात यावे। याच्यामध्ये चौथा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्यातील जे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता म्हणजेच SEBC ते जो 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेला आदेश आहे त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग आणि विविध शासन निर्णय व पत्रावेळी दिलेल्या निर्देशानुसार सर्व सूचना विचारात घेऊन जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच SEBC जे मराठा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे SEBCच्या सुद्धा जागा येणार आहेत मित्रांनो, ही महत्त्वाची गुड न्यूज आहे। आणि पवित्र पोर्टलमार्फत या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही लवकर करायची आहे आणि त्याच्या तात्काळ सूचना आता आपल्याला मिळालेल्या आहेत। खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे, ठीक आहे। ही महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि याच्या पुढे आणखी कोणत्या अपडेट असेल किंवा काय असेल, MPSCच्या सर्व लेटेस्ट अपडेट असेल, जाहिरात असेल, यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी भेट देत राहा मित्रांनो। धन्यवाद।